मी मगाशी साधा तिला फ्रेंच टोस्ट बनवायला सांगितला तर तिने तिच्या मनाला जे हवंय तेच केलं, ऐकलं नाही माझं अजिबात काही. आणि आता हे दादा दादा पण हिनेच ठरवलं असणार. अहो नाही नाही, म्हणजे मी सगळ्यांनाच दादा बोलते ना, म्हणून मग ह्यांना बोलावंसं वाटलं मग बोलले. कसं आहे, आपल्याला वाटलं म्हणून आपण काही बोलत सुटायचं नसतं. यापुढे बोलण्याआधी विचारत जा आणि मग बोल. हां, परमिशन घे. नाही म्हणजे मी समजू शकते, लहान आहेस तू अजून, पण स्वानंदी तू तरी तिला कल्पना द्यायला हवी होतीस ना. म्हणजे एवी तेवी तू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अगदी लक्ष घालतेस की नाही. मग ही एवढी मोठी गोष्ट आहे, ही नको का लक्षात यायला तुझ्या? आणि खरं तर मला वाटत नाही की राजवाड्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम असेल चिंगी जर त्यांना दादा बोलली तर. समरला काय वाटतंय ना ते त्यालाच ठरवू दे ना, आपण कशाला ठरवायचं. आणि असंही त्याला आवडत नाही त्याच्यासाठी कोणीही काही ठरवलेलं, हो की नाही समर? काकू इतका मोठा इश्यूज नाही हा. आणि चिंगीने जर मला दादा म्हटलं तर माझी काही हरकत नाहीये. आणि आपल्या शकुताईंची नात आहे, ती छोटीशी होती तेव्हापासून आपल्या घरी येते. आणि शकुताईंनी मला लहानपणापासून वाढवलंय, पाहिलंय मला. अगं मला तर न शकू अगदी मैत्रिणीसारखीच होती ग, म्हणजे तुझी आजी. आणि किती प्रेमाने आणि प्रामाणिकपणाने तिने घर सांभाळलं होतं ग. आणि या घरची परंपरा आहे ती नाती टिकवण्याची आहे, फॉर्मॅलिटी जपण्याची नाही. उलट मी तर तिला सांगेन की तू अंशुमनला सुद्धा दादा आणि अर्पिता आणि आदिलेला ताई म्हणत जा. आणि या तुझ्या लाडक्या स्वानंदी मॅडमला तू वहिनी म्हणालीस तरी चालेल, काहीही हरकत नाही. ठीक आहे? शेवटी घरात काम करणारी माणसं देखील आपल्या कुटुंबाचाच भाग असतात ना. सो डोंट वरी. ओके, थँक्यू दादा. चला. झालं ना समाधान? उगीच जिथे तिचे खुसपट काढायची आणि स्पष्ट सुनावलं ना की मग तोंड पाडायची. घ्या खाऊन. चला बरं झालं, हा मुद्दा इथेच क्लिअर झाला. त्यामुळे आता आपण सगळ्यांनीच चिंगीशी आणि बाकी स्टाफशी आदरानेच वागूया. आलेच.